जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला बघा भरपूर एक्झामला एक प्रश्न विचारला जातो की जो की आपला महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या शेजारील असलेले राज्य कोणते आहेत. तर प्रश्न अतिशय सोपा आहे आणि शेजारील जे राज्य आहेत ते राज्य मी तुम्हाला फक्त 2 सेकंदामध्ये सांगतो. एक छोटीशी आपण एक ट्रिक्स बनवली, त्या ट्रिक्सनुसार मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा फक्त जास्त वेळ न वाया घालवता लगेच सांगतो. बघा एकदम सोपं काय म्हणायचंय तुम्हाला, तुम्ही असं म्हणायचं आहे, गमछा टाक गोव्यात. काय म्हणायचं बघा, रे ट्रिक्स आहे, गमछा टाक गोव्यात. हे आपल्या काय आहेत तर महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य आहेत. तर राज्य कोणते बघा, एकदम घड्याळ आपली ज्या दिशेनं फिरते क्लॉकवाईज दिशेनं तसेच हे राज्य आहेत. मग बघा आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येला इकडे आहे गुजरात. कोणता आहे? गुजरातला आपले 4 जिल्हे लागून आहेत. हे झालं गुजरात. दुसरा आहे म म्हणजे काय तर मध्य प्रदेश. आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे? मध्य प्रदेश. आणि किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? 8. त्यानंतर आहे छ म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे, छत्तीसगड. आणि छत्तीसगडला महाराष्ट्रातील किती जिल्हे लागून आहेत? 2. ग म छा. त्यानंतर आहे ट म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या आग्नेयेला आहे तेलंगणा. तेलंगणा आणि तेलंगणाला महाराष्ट्रातले 4 जिल्हे लागून आहे. त्यानंतर हे क चा अर्थ होतो महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे कर्नाटक. कोणता आहे? कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. आणि सगळ्यात शेवटी गोव्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या नैऋत्येला एक राज्य आहे गोवा, आणि गोव्याला एका जिल्ह्याची सीमा लागून आहे. आणि त्यानंतर इथे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राच्या वायव्येला दादर नगर हवेली लागून आहे आणि त्याला एक जिल्हा लागून आहे. तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद.